नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि आपण पाहत आहात कॉफी विथ माधव या शो मध्ये. आज खूप अशा प्रसिद्ध व्यक्तींना इथे बोलावणे आणि त्यांची तुमच्याशी भेटगाठ घालून देणे हे आपलं नित्यच चाललेलं आहे. परंतु आज खूप अशा वेगळ्या व्यक्तींना, वेगळ्या नेत्याला, वेगळ्या संस्था प्रमुखाला, एका साहित्यिक मनाच्या केवळ हृदयाच्या माणसाशी तुमची भेट घालून द्यायची आहे. खरं म्हणजे त्यांची ओळख वगैरे हा खूप नंतरचा औपचारिक प्रसंग असेल. मला तुम्हाला सांगायला आवडेल की 75 वर्ष आयुष्याची काढल्यानंतर अक्षरशः प्रसन्न अशा, अतिशय प्रेमळ अशा व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटायला नक्की आवडणार आहे. त्यापूर्वी मंडल न्यूजला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आता लगेच करा, कारण याच चॅनलवर आपल्याला विविध प्रकारच्या नेत्यांशी भेटीगाठी होत राहतील. आज माझ्यासोबत आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री, कृषी मंत्री आणि अमरावतीच्या प्रसिद्ध अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब देशमुख. नमस्कार. भैयासाहेबांचा परिचय मी काय करून द्यायचा आहे? पहिलीच चूक आलेली आहे माझ्यासोबत. कारण म्हणजे हर्षवर्धन या नावामधलं जे उंची आहे ती भैयासाहेबांमध्ये आहे आणि खूप लोकप्रिय नाव आहे अमरावतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आज कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि आता 75 वर्ष आयुष्याची. आता अमरावतीमध्ये खूप मोठा सत्कार होणार आहे त्यांचा आणि नितीनजी गडकरी, शरदचंद्रजी पवार साहेब अशा सर्व मान्यवर त्यांच्या सत्काराला येणार आहेत. त्या निमित्ताने म्हणा किंवा आजपर्यंतच्या मोठ्या प्रवासाची मला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचा तो प्रवास मी अगदी सुरुवात करणार आहे ते थेट त्यांच्या जरूर गावाला. भैयासाहेब काय म्हणू, भैयासाहेब म्हणू की हर्षवर्धन म्हणू? तुम्ही म्हणाल हर्षवर्धनजी. जी नाही लावलं तरी चालेल, भरपूर लहान नाव आहे. काय मोकळं मन आहे तुमचं. हर्षवर्धन शेवटी आई वडिलांनी बारसं करून ठेवलेलं नाव आहे. काय काय किती मोकळं मन आहे. सगळ्यांना साहेब म्हणायची घाई पडली आणि तुम्ही हर्षवर्धन म्हणा म्हणता. आवडतं. किती छान. तर हर्षवर्धनजी कसं आहे की तुम्ही जेवणमधून तुमची सुरुवात झाली. मला ते जाणून घ्यायचं आहे की तो काळ, ते शिक्षण आणि मग तीर्थरूप कुठून सांगाल तुम्ही? म्हणजे प्राथमिक शिक्षण सांगा. माझं प्राथमिक शिक्षण जरूरच्या प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं. मी 3री पर्यंत तिथं होतो आणि मी काही फार विद्वान किंवा हुशार विद्यार्थ्यांपैकी नव्हतो. शाळेमध्ये उपस्थित कमी राहणं, परंतु वडिलांना मोठ्या माणसाचा मुलगा आहे म्हणून कुठल्याही शिक्षकांनी काही विशेष अशा सवलती मला द्याव्या अशी अपेक्षा कधीही त्यांनी केली नाही. कोणी एखाद्या शिक्षकांनी मारलं असेल त्याविषयी त्यांनी त्यांच्याकडं तक्रार करून आम्हाला कधीही उपयोग झाला नाही. कारण की ते तुझं काहीतरी चुकलं असेल म्हणून तुला शिक्षा झाली, मी याच्यात कोणाशी बोलणार नाही, अशा प्रकारची त्यांची वागणूक होती, प्रवृत्ती होती. त्यामुळं आम्हाला सरळ मार्गी चालायची एक शिकवण अप्रत्यक्षरित्या वडिलांच्याच मार्फत मिळाली. वडील कडक होते? वडील कडक नव्हते पण शिस्तप्रिय होते. कडक कधीही नव्हते. त्यांचा स्वभाव फार मृदू होता. त्यांच्याशी आम्हाला मोकळ्या मनाने चर्चा करता यावी. आम्ही वडिलांची संधी होती त्यावेळेस? अशी संधी होती तुम्हाला? हो, त्या काळात बाबा मला हे असं वाटते वगैरे असं विचार माझ्या, विशेषतः माझ्या मोठ्या भावांना. आम्ही मोठे भाऊ जास्त चर्चा करायचे, कारण की वाचनाची सवय त्यांना, मोठ्या भावांना, प्रियदर्शन देशमुख यांना लहानपणापासून होती आणि आजपर्यंत त्यांचे आता डोळे त्या वाचनापायी खराब झाल्यामुळे आता त्यांचं वाचन बंद झालं. ते आता 80 असतील. त्यात नाही, माझ्यापेक्षा 1.5 वर्ष जवळ जवळ समवयीन होतो. ते थोडे 1.5 वर्ष मोठे होते, परंतु आदरणीय होते, फार हुशार होते आणि हुशार असल्यामुळं त्यावेळेस त्यांना पिलानीला ऍडमिशन मिळाली होती, IIT. पण घरची परिस्थिती बघून त्यांनी ती नाकारली आणि ERC ला शिकले. इंजिनियर झाले. आणि परत अशी परिस्थिती असताना सुद्धा आम्हा तिन्ही भावांना वडिलांनी सिंधिया पब्लिक स्कूल ग्वाल्हेरला शिकवलं. का म्हणजे
तुम्ही एकदम ग्वाल्हेरला कसे गेला? ग्वाल्हेर जरूरला हा मोठ्याचा मुलगा म्हणून कदाचित ही मुलं आपलं ध्येय प्राप्त करू शकणार नाही अशा प्रकारची कदाचित त्यांना शंका असेल वडिलांना हे वडिलांना जवळ राहिले तर पोरं जरा लढत राहतील. आणि पण त्यामुळे एकदम एमपीत पाठवलं तुम्हाला? एमपीत आमचा संबंध होता. हा, ते मला नातं जाणून घ्यायचं आहे. काय नातं आहे? आमचे पंजोबांनी सिंधियांकडून मालगुजारी विकत घेतली होती महादेव शिंदे. सुजालपूरला. हा. महादेव शिंदे हा. मालगुजारी विकत घेतली होती. एमपीतला सुजालपूर. एमपी शाजापूर जिल्ह्यातलं. हा. तिथं तेव्हा स्टेट ऑफ ग्वाल्हेर. हा. तर तिथून बरेचसे आपल्या इकडचे कुटुंब तिथं वेगवेगळ्या गावाच्या मालगुजाऱ्या विकत घेतल्या होत्या. आमच्या पंजोबांनी आनंदराव तुकारामजी यांनी 9 गावाच्या मालगुजाऱ्या घेतल्या होत्या. सुजालपूर त्याच्यातलं मोठं गाव होतं आणि त्यामुळं आम्हाला तिथं संध्या स्कूलमध्ये ग्वाल्हेर स्टेटचा रहिवासी म्हणून कन्सेशन मिळालं. अच्छा. मग तुम्ही तिथे शिकायला गेला? किती? 5वी 6वी 7वी? राईट फ्रॉम तसं बघितलं तर मी 3री पास करून गेलो. परंतु वयाप्रमाणे मी 4थीचा विद्यार्थी असायला पाहिजे होतो. बरोबर. तेव्हा मला 4थीत घेतल्या गेलं आणि तिथं मग मी 12वी पर्यंत होतो. तुम्ही हिंदी प्रांतात शिकलात? हिंदी प्रांतात शिकलो. एकदम. म्हणजे मग महाराष्ट्राशी नातं कमी जास्त होत राहिलं की? नाही सर, आम्ही येणं जाणं चालू होतं? दिवाळी नाही, त्यावेळेस डिसेंबरच्या सुट्ट्या असायच्या महिन्याभराच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या. या सुट्ट्यांना गावी यायचो. कधी सुजालपूरला, आमचे काका वगैरे सुजालपूरला असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे कधी जायचो. आणि मग आता कधी महाराष्ट्राची तुटलं नाही आणि एमपीशी जुळून राहिलं. एमपीशी दोन्ही गोष्टी चालल्या. तुम्ही 10वी झालात? 12वी झालं तिथं. 12वी झालात आणि 12वी झाल्यामुळं इथं प्री कॉलेजमध्ये प्रवेश घेताना प्री आणि नंतर मग प्रवेश. तिथं 12वी केल्यानंतर 12वीला इथं आम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळू शकली नाही. बरोबर आहे. मला एचपी. ओके. आणि तेव्हा मग मध्य प्रदेशमध्ये मला इंदोरला माझं ग्रॅज्युएशन करावं लागलं. ग्रॅज्युएशन तुम्ही इंदोरला केलं? पुन्हा एमपीत गव्हर्नमेंट आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. मग पुढे कसं केलं? मग मी लॉ कुठून केलं? लॉ मी मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आय वॉज एंटायटल्ड टू टेक ऍडमिशन इन लॉ कॉलेज. तर मी पुण्याला गेलो. आता पुण्यात शिकलात तुम्ही? मग पुण्याला प्रवास चालूच आहे शिक्षणाचा. 2 वर्ष पुण्याला होतो. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला. तिथं मग माझी पवार साहेबांची भेट झाली. तिथे झाली? 72 मध्ये, 72ला. हो. 53 वर्ष झाली दादा. हो, 53 वर्ष झाले पूर्ण. मी त्यांच्याच आधिपत्याखाली प्रामाणिकपणे आयुष्यातली इतकी वर्ष राजकारणात. तिथे पुण्यात भेट झाली? पुण्यात शिकत असताना. तुम्हाला भेटा वाटलं ही पहिली भेट सांगा ना. माझे मावशी होते, ते त्यांच्या मतदारसंघाच्या बारामती तालुक्याला काळाओढा म्हणून गाव आहे, तिथं ते राहत होते. त्यांनीच म्हटलं चाल तुझं शरद पवारची ओळख करून देतो. तेव्हा नाव झालं साहेबांचं? हो, ही वॉज मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम. हो, नुकतेच. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम. आणि तिथं गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का असा मिळाला, हो नाही, याचे बरेचशा ऍक्टिव्हिटीज सुरू असतात. 71 जे युद्ध झालं त्या 71च्या वॉरमध्ये आम्ही विद्यार्थी बरेचसे सैन्याला मदत म्हणून बऱ्याच उपक्रम राबवले होते. त्यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये माझं नाव सुद्धा आलं होतं. तर तू तोच काय म्हणे? म्हटलं साहेब हो, मी तोच. तुमची पहिली अशी भेट आहे? लिमिटेड वर्तमानपत्र होती म्हणा, त्यांनी ते वाचून घेतलं. वाचून आजही वाचतात. हो, सगळे वर्तमानपत्र वाचल्याशिवाय रात्री झोपत नाही. आता काय तब्येत बरी नसल्यामुळे माहित नाही. वाचून सगळं तुमचं नाव त्यांनी तुम्ही पोहोचण्यापूर्वी वाचलेलं होतं. हर्षवर्धन देशमुख आहेत, अमरावतीचे आहेत. अच्छा. आणि नाही, अमरावतीचं आहे त्यांना माहित नव्हतं, पण या लढ्यात आहे. आणि मग त्यांनी तुम्ही बारामतीला भेटलात? नाही, पुण्याच्या सर्किट हाऊस. पहिली भेट तिथं आहे. आणि मग तिथं सहज बोलता बोलता तू लॉ करून काय करणार? मी लॉ करून शेतीवर जाणार आहे. वडिलांजवळ कोणी नाही आहे. माझा धाकटा भाऊ शिकतोय.
मोठे भाऊ इंजिनिअरिंग करतात आहे, त्यामुळं त्यांच्याकडं कोणी नसल्यामुळे मी गावी जाणार, शेती करणार, नोकरी करणार काय. म्हटलं फार काळ करू शकणार नाही, पण हो. पण मी मनात होतं कधी नोकरी करावं? नाही नाही तुमच्या स्वभावात नोकरी चाकरी. पण मग त्यांनी मला रविवारी भेट झाली, बुधवारी मला सांगितलं की मुंबईला ये. मग मी मुंबईला गेलो आणि त्यांनी एका कंपनीमध्ये मला माझा शब्द टाकला, मी नोकरीला सुरुवात केली. मग परत गेलो, म्हटलं साहेब मी लॉ करतो, शिकायचं ना म्हणायचं, हे करतानाच लॉ करायचं, लॉ करायला काय लागतं. त्यांच्या प्रेरणेमुळे माझं लॉ कम्प्लीट झालं. म्हणजे 2 वर्ष मी पुण्याला केले, दुसरं वर्ष मी 3 टप्प्यात केलं, 2 पेपर 2 पेपर 2 पेपर असे 6 पेपर केले. आणि मग शेवटच्या वर्षी सिद्धार्थ लॉ कॉलेजला मुंबईला प्रवेश केला. माझी डिग्री ही मुंबई विद्यापीठाची लॉची. खरं म्हणजे भैयासाहेब, मला तुम्हाला पुन्हा एकदा जरूर न्यायचं आहे. तुझ्या तीर्थरूपांबद्दल आम्ही खूपदा ऐकलं आहे. तुमच्या तोंडूनही बरेचदा तुम्ही भाषणात रेफरन्स करता. राजकीय नेते होते, ते आमदार होते, तुम्ही वडील आमदार आहेत. हे जे आता जे पोरांमध्ये ग्लॅमर आहे, मी माझे बाबा आमदार आहे किंवा माझे पप्पा आमदार आहे, कसं होतं तुमचं नातं, बॉन्डिंग कसं? काय झालं, ही वॉज नेव्हर अ पॉलिटिशियन. खालच्या कुठल्याच पदावर त्यांनी काम केलं नाही. म्हणजे कुठं जनपद वगैरे होती, जनपदचे चेअरमन माझे, त्यांच्या वडिलांचे आते भाऊ भास्करराव जगजीवनराम हे झाले. यांनी ते पद वगैरे घेतलं नाही, पण तिथं जनपद मध्ये शिक्षण सभापती झाले. आणि म्हणून तुमच्या आजोबांच्या शिक्षण संघटनेचे ते अध्यक्ष होते. ही वॉज जस्ट अ नॉमिनल हेड. आणि त्यामुळं पांडे सरांचा आणि त्यांचा खूप घनिष्ठ संबंध होता. आमदार ते झाले 62 मध्ये. 57 ची निवडणूक पराभूत झाले, तेव्हा मी गावात होतो. 62 ते 67 या काळात मी जरूरला नव्हतो, मी सिंधिया स्कूलला होतो. करेक्ट. त्यामुळे त्यांची ती कारकीर्द कशी झाली, काय झाली बघितली नाही. काय नाही, मी काही बघितली नाही, अनुभवली नाही, अंगाती आली नाही. खूप चांगला शब्द ते तुम्ही वापरला, बरं झालं. अंगाती आली नाही तो प्रश्नच नव्हता. आणि असं काही वडिलांनी असं आम्हाला काही स्पेशल म्हणून समाजाच्या व्यतिरिक्त आम्ही आहो असं कधीच भागवलं नाही. बाप तू पुढे आता भविष्यात आमदार हो, युवा नेते हो. दिस वॉज नॉट अट ऑल इन हिज माइंड. मी जेव्हा जिल्हा परिषदला उभा झालो तेव्हा ते पुण्यातून आलात. पुण्यातून आलो, ते नोकरी सोडून दिली, लॉ झाले. नोकरी सोडताना पुन्हा पवार साहेबांना भेटलो. म्हटलं साहेब आता मी गावी जातो, माझ्या वडिलांची प्रकृती बरी राहत नाही. ठीक आहे म्हणजे संपर्कात राहा, एवढाच. मग 69 ची जिल्हा परिषद निवडणूक आली. गावाच्या राजकारणात पडायचं नाही हे वडिलांनी मला अजून आता कटाक्षाने सांगितलं होतं. पहिलीच जेव्हा जिल्हा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्याच्यात मी थोडस डॅबल केलं. त्यांनी मला फार कडक शब्दात सांगितलं की तू जे काही करशील, ज्याच्या कोणाच्या विरोधात करशील, ते आपल्या सोबत राहणारे आधीचे आणि नंतरचे लोक आहेत. त्यामुळे तू या स्तरावर अजिबात कधी बोलायचं नाही. एवढा एक माझा सल्ला तुला आहे, पुढं तुला काय करायचं कर. तुमची चर्चा व्हायची अशी? हो, राजकीय सांगितलं ना, राजकीय वगैरे याच्यात तुला वर काही जिल्हा स्तरावर जायचं असेल, माझी काही हरकत नाही, ते तू कर. आणि म्हणून मग जेव्हा जिल्हा परिषद आली तेव्हा मी जिल्हा परिषदचं तिकीट मागितलं, उभं राहतो म्हणून सांगितलं. आता कुठल्या पक्षाकडून उभं राहायचं? तुम्हाला ऐकायचं आहे की बाबाचा पक्ष कोणता होता? नाही, ही वॉज इंडिपेंडेंट. पक्षच निवडून आले, ते काँग्रेसच्या विरुद्ध लढले होते. काँग्रेसच्या विरोधात बरोबर. पण ही माइंड काँग्रेसी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, गांधीजींची काँग्रेस. कारण की माझ्या आजोबांनाही काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं. 52च्या निवडणुकीमध्ये
रामराव आनंदराव देशमुख किंवा त्याचे तात्यासाहेब देशमुख म्हणून आहे, हम्म. त्यांना तिकीट नाकारलं होतं काँग्रेसने, आणि म्हणून मग ते स्वतः न राहता त्यांनी माणूस उभा केला होता. हम्म. त्याचं नाव लोणीचे आहेत ते परशुरामजी दारोकर, हम्म. ते पराभूत झाले. हम्म. तर त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नव्हता, ज्यांनी कधी प्रवेश केला नाही. अपक्ष उमेदवार, अपक्ष उमेदवार अपक्ष होते आमदार. आणि इव्हन आमदार होते. हम्म. निवडून आल्यानंतर त्यांना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हम्म. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा हम्म. असं त्यांना म्हटलं, गळ घातली. पण वडिलांनी स्पष्ट सांगितलं की मला माझ्या मतदारांनी अपक्ष म्हणून निवडून दिलेला आहे, आणि त्यामुळे मी त्यांच्याशी बेईमानी करणार नाही. तुम्हाला जर मी काँग्रेसमध्ये आमदार पाहिजे असेल तर तुम्ही मला येत्या निवडणुकीमध्ये निवडत तिकीट द्या, हम्म. मी तुमच्या तिकिटावर उभा राहील. म्हणजे ही वॉज सच अ प्रिन्सिपल्ड मॅन. क्लिअर होते ते. बिलकुल क्लिअर होते. पब्लिकशी लोकांशी नातं होतं त्यांचं. लोकांची मला बेईमानी करायची नाही, मी करणार नाही. तुम्हाला काँग्रेसचा आमदार म्हणून मला बघायचं असेल तर मला 67च्या निवडणुकीमध्ये तिकीट द्या. करेक्ट. ते त्यांना दिलं नाही, हम्म. ते लढले नाही. त्यानंतर एकदा आमदार झाले. एकदा आमदार झाले. बरोबर. आणि मग मी जेव्हा गावात आलो 76 मध्ये, हम्म. तेव्हा राजकारणामध्ये त्यांचं काही इंटरफिअर संपलं. म्हणजे बिलकुल दखल देत नव्हते. दखल देत नव्हते. संन्यास घेतला असेल. त्याची प्रकृती पण साथ देत नव्हती, त्यामुळे जास्त दगदगी करायची नाही. लोक यायचे, खूप सारे मिटिंग व्हायच्या वगैरे व्हायच्या, हम्म. कुणाला पाठिंबा द्यायचा, काय करायचं हे ठरवायचे ते. अच्छा, पॉलिसी मेकिंग. पण आणि जेव्हा मग तिकीट, कारण की मी काँग्रेसमध्ये गेलो नव्हतो, वडील गेले नाही, मी नव्हतो, तर मग तिकीट कोणाला मागायची? तर प्रश्न होता नाही. नाही, माझी इच्छा पवार साहेबांच्या पक्षाकडे जायचं हम्म. अशीच होती. पवार साहेब पुलोद. पुलोदचे सीएम होते. मग त्यांना मी गेल्यावर त्यांनी कधी नाकार म्हणायचं काही कारणच नव्हतं. त्यांनी मला तिकीट दिलं. फॉर्च्युनेटली मी निवडून आलो. पहिली निवडणूक, पहिली जिल्हा परिषदची 79. 80 मध्ये डिझॉल्व्ह केलं इंदिरा गांधी सरकार पुलोदचं. हो. निवडणुका आल्या, मग पवार साहेबांनीच मला निवडणूक लढायला सांगितलं, आणि आय टूक द डिसिजन. वडिलांना न विचारता, वडील तेव्हा गावात नव्हते, माझे मोठे भाऊ ठाण्यात राहत होते, तिथं होते, त्यांच्या माग मी निर्णय घेतला निवडणूक. पण आणि कसं आहे, त्याच्या मागे फार मला आग्रह याच्यासाठी झाला होता की इथं अमरावतीचे हरिहर दातेराव होते, त्यांना आधी तिकीट दिलं गेलं होतं. पण माझं ठरल्यानंतर तिकीट कट झालं नाही, त्यांचं कटलं आणि कोकिळाबाई गावंडेंना दिलं गेलं. मग मी रिलक्टंट झालो. रिलक्टंट झाल्यावर आता लढायचं की नाही या विचारात पडलो. वडील नव्हते गावात. मी पवार साहेबांशी संपर्क साधला, म्हटलं असं असं झालं, त्या आमच्या नात्यात आहे, मी उभं राहू नये असं मला वाटतं. त्या माझ्याही नात्यात आहे म्हणे. असे नाते जर तू पाहत बसला तर मग तू निवडणूक कधीच नाही लढू शकत. लढ म्हणलं, काय व्हायचं ते पाहत, काही हरकत नाही, लढलं पाहिजे तू. मग मी लढलो, पराभूत झालो. पण वडिलांनी मी काही न विचारता केलं वगैरे वगैरे म्हणून मनावर घेतलं नाही. त्यांनी त्यांच्या दृष्टीनं जेवढा काही प्रयत्न करता आला तेवढा तो त्यांनी प्रयत्न केला. तुमच्या विरोधात कोण होतं? कोकिळाबाई डायरेक्ट. हाय काँग्रेस. हो, त्या निवडला त्या. अशी ही असं ती निवडणूक झाली. मी पराभूत झालो. मग जिल्हा परिषदला मी काम करत होतो. तुम्ही उपाध्यक्ष झाला. मग त्यानंतर उपाध्यक्ष झालो. 84 मध्ये झालं, 82 मध्ये झालं. 85 मध्ये काय झालं, 85 मध्ये माझ्याकडून एक चूक झाली. ती आता काय सांगायचं की नाही सांगायचं, फार मोठ्या माणसाबद्दल वाईट बोलणे काही बरोबर नाही. पण आता तुम्ही स्पष्टच बोला असं जेव्हा म्हणताय, अर्थात आय वॉज प्रॉमिस्ड
85 इलेक्शन किंवा माझ्याकडे NPK साळवे आले. माझ्याकडं त्यावेळेसचे काँग्रेसचे उमेदवार रामटेकचे नरसिंहराव आले करेक्ट. आणि त्यांनी म्हटलं तुझा इंटरेस्ट आमदारकीत आहे हे मला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे, तू आमच्या सोबत राहा, आम्ही तुम्हाला 85 मध्ये तिकीट देतो असं म्हटल्यामुळं. आणि त्यावेळेसचं वातावरण काय, 84 मध्ये इंदिरा गांधी वारलेले, बरोबर. गावोगावी सगळे टकलं झालेले, लोकांची टोटल सहानुभूती काँग्रेस इंदिरा गांधी काँग्रेसकडे होती. त्यामुळं माझ्याकडून ती चूक आयुष्यात एक पहिली आणि शेवटची झाली की मी पवार साहेबांना न सांगता काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणूक झाली, आम्ही आमच्या परीनं काम केलं, पण तिकीट देताना नरसिंहरावनी शब्द फिरवला, मला तिकीट दिलं नाही. मी पुन्हा साहेबांकडे गेलो, म्हटलं साहेब माझी चूक झाली, ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही, मग लढ, काही हरकत नाही लढणं. म्हटलं साहेब आता मी लढत नाही, मी माणूस देतो, कारण की मी आत्ताच हे मूर्खपणा केला, पुन्हा कोण्या तोंडाने लोकांकडे करायचं जाऊ म्हणून मी तिकीट त्यावेळेस घेतलं नाही साहेबांचं. BL ठाकरे त्यावेळेस उमेदवार होते, त्यांना तिकीट द्यायला सांगितलं, त्यांनी ते लढले आणि केवळ 1600 मतांनी त्या निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले. मग असा प्रवास पवार साहेब तेव्हापासून त्या मिशात मी चांगले वाईट असे अनुभव जोडत गेले तुम्ही. त्यानंतर पवार साहेबांना कधी आजपर्यंत मी सोडलं नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पहिल्याच या भागामध्ये बघितलंय की महाराष्ट्राच्या राजकीय संदर्भाची ही पानं आहेत, त्यातल्यात विदर्भाच्या राजकीय संदर्भाची खूप मोठी पानं आहेत. आणि मग काँग्रेसमध्ये जाणारे हर्षवर्धनजी यांना मग पुढे कसं वाईट वाटलंय आणि पुन्हा पुलतकडे जाताना मुळात शरद पवार साहेब एक स्वतंत्र पक्षच आहे, त्यांना कोणता पक्ष असो नसो त्यांचा पक्षच आहे, ते शरद पवार नावाचा एक पक्षच आहे. आणि मग त्या पक्षापासून ते गेल्यानंतर तेवढ्याच मोठ्या मनाने त्यांनी पुन्हा नाही आपला व्यक्ती आहे, प्रिय व्यक्ती आहे, तर अगदी क्षमा करून पुन्हा आपल्यामध्ये सोबत घेतलाय. पुढे काय झालं एका छोट्याशा ब्रेक नंतर बघूया की पुढे पुन्हा निवडणूक कशी लढले हर्षवर्धनजी, मंत्री कसे झाले आणि इतका विश्वासाची माणसं मंत्रिमंडळात ठेवून मंत्रिमंडळ कसं चाललं, कृषी मंत्री म्हणून कोणते महत्वाचे निर्णय घेतले, विदर्भासाठी काय करता आलं. आणि मग त्यांचा जो प्रवास आहे तो एक राजकीय फुललेला प्रवास आहे, कारण ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा आम्ही त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे. अतिशय कठोर, कडक आणि त्यांच्यासमोर कोणाची बोलायची बिंदास नाही असं ते व्यक्तिमत्व होतं तेव्हा ते मंत्री असताना. आणि नंतरच्या प्रवासामध्ये त्यांनी राजकीय अंग थोडस काढून घेतलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या मनात असा हवीत, ही प्रश्न आहेत अनेकांच्या मनात, त्या सगळ्यांची उत्तर मी तुम्हाला देतो. एक छोट्याशा ब्रेक नंतर भेटूया.